त्या बाईचं जे आत्मा होती, तर ती त्यांच्या देखत असा दिवा फुंकून टाकायची, विझवायची दिवा, घरामध्ये अंधार करायची. त्यांना दिसत होती ती? हो. अरे बाप. नमस्कार, मी सागर धवसकर. आज पुन्हा एकदा तुमचा थरारक अनुभव या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत आहेत परत एकदा दीपक भाऊ. आणि आज ते आपल्याला एक नवीन वेगळाच एक रहस्यमय एक असा एक्सपिरियन्स सांगणार आहेत. तर दीपक भाऊ, प्लीज तुम्ही आमच्या चॅनलवरती सांगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक ढोले. आज मी जे सत्य घटनेवर आधारित जे कहाणी सांगणार आहे, तर ते माझ्या काका काकूची कहाणी आहे की ते त्यांच्या स्वतःच्या जीवनावर ते आधारित आहे. आमचं वाशिम जिल्ह्यामध्ये राहते प्रॉपर गाव आहे. तर ज्यावेळेस माझ्या काकाचं लग्न झालं होतं नवीन, तर आमचे जे आजोबा होते तर ते खूप दारू पिऊन धिंगाणा घालायचे. सतत नेहमी घरात भांडण, त्रास राहायचा सगळ्यांना. तर एका दिवशी असं झालं की खूप भांडण झाले आणि काका काकूंना दोघांनाही घराबाहेर काढून दिलं. मग घराबाहेर काढल्याच्या नंतर मग बरं राहायचं कुठं, जायचं कुठं, ते काय एवढे शिकलेले नव्हते की कुठं एखाद्या शहरा ठिकाणी जातील किंवा तिथं काही रोजमजुरी करून राहू शकतील. मग असं काही त्याच्याकडे जायचा असा काही विचारच नव्हता त्यांचा. मग ते गावापासून 2 किलोमीटर अंतरावर ते प्लॉटिंग पडली होती. म्हणजे जे सरकारी जागा असते खाली पडलेली, तिथं अतिक्रमच्या जागा बरेचसे लोकांनी पकडलेल्या होत्या. पण तिथं मग कुठं इथं घर तर कुठं खूप असं लांब घर, असे दूर असे घरं होते. तर मग त्यांनी तिथं जागा पकडली की बा आता घराबाहेर त्या वडिलांना काढून दिलं, मग आपण इथंच घर बांधू आपलं. मग त्यांनी तिथं कुळा मातीचं घर बांधलं. आणि ते त्यांचं रोजचं जे काम होतं तर ते पुऱ्या गावामधले जे ढोरं होते, शेळ्या ढोरं, ते त्यांच्या मागे जायचे. तर आमच्या काकांना पिक्चराचा पहिल्यापासून छंद, पिक्चर बघण्याचा. हा, टॉकीजमध्ये नवीन एखादा पिक्चर लागला, चित्रपट 9 ते 12 रातच्या टायमाला जायचं खूप त्यांना छंद होता त्या टायमात. तर मग ते सतत जायचे असे पिक्चर पाहायला. तर त्या प्लॉटिंगमध्येच एक अशी बाई होती की त्या बाईला काही असा आजार होता आणि त्या आजारामुळे त्या बाईला खूप त्रास देत होते तिचे घरचे लोक, सासरा वगैरे. त्यावेळेची मेंटॅलिटी तशी एवढी हे नव्हती. हां. तर तिथून जे समजा त्या प्लॉटिंगच्या बाजूला जे जंगल आहे, त्या जंगलातूनच सरळ रस्ता गावामध्ये जातो. त्या रस्त्याला लागून ते प्लॉटिंग आणि प्लॉटिंगच्या बाजूला ते जंगल, समजा त्याला कटिंग या नावाने प्रसिद्ध आहे. ते अजून पण कटिंग म्हणून ओळखल्या जाते ते. तर त्या कटिंगमधून पाण्याचा खूप मोठा असा नाला अजूनही वाहतो. त्या काळातही तो नाला होता, अजूनही आहे. तर त्या नाल्यावरती ती बाई रोज कपडे धुवायसाठी जायची. मग कपडे धुवायला जायची तर तिच्या सासऱ्यानं तिच्यावरती समजा असं एक लक्ष ठेवलं की हे केव्हा जाते तिथं कपडे धुवायला. तर ज्यावेळेस ते कपडे धुवायला ते बाई तिथं गेली तर तिच्या सासऱ्यानं तिला त्या नाल्यात ढकलून दिलं. त्यावेळेस हां. मग ढकलून दिल्यानंतर ते बाई त्या पाण्यामध्ये बुचकळून
मेली ती बाई जाग्यावरती. मग माझे काका जे होते तर ते काका ढोरामागं होते, तर त्यांना ते असं माहिती झालं, ते बघायला गेले. मग गावातील असे लोक जमा झाले, मग या बाईला बाहेर काढा. तर मग माझे काका धाडशी होते म्हणून ते त्यांनी बाहेर काढलं त्या बाईला. तिला बाहेर काढल्याच्या नंतर मग तिची माती वगैरे झाली आणि मग त्याच्यावरून काही असे 15 दिवस गेले. मग ते काका पुन्हा समजा ते त्यांचा सिनेमा बघायला वाशिमला गेले 9 ते 12. मग काही तिकडून त्यांना काही वाहन भेटलं नसेल, तर मग रोडपासून मेन हायवेपासून गाव 5 किलोमीटर अंदर आहे. अच्छा, आतमध्ये. मग ते तिथून चालत निघाले, तर गाळवाट रस्ता होता आधीचा. तर त्या गाळवाट रस्त्याने चालत असे ते निघाले, तर एक बाजूला झाड दिसलं त्यांना, मोठं झाड होतं. त्या झाडाला खूप मोठा असा झोका बांधलेला होता. अच्छा. तो खाली झोका असा खूप असा वर जायचा, खाली यायचा, वर जायचा, खाली यायचा. मग त्यांना असं वाटलं की त्यावेळेस की जे लोक जे असतात की ते खूप म्हणजे गावामध्ये खूप मोठं गाव असल्यामुळे की ते असे मागायसाठी येत होते लोक. म्हणजे त्या टाइमचा तो एक प्रत्येक समजा त्याच्यानुसार व्यवसाय होता. तर मग त्यांना असं वाटलं की काही असं मनी ध्यानी त्यांनी ते घेतलं नाही आणि ते त्यांच्या रस्त्याने चालत राहिले. तर थोडे समोर आल्यावरती त्यांना असं की त्यांच्या सोबत एक बाई चालते म्हणून अशी दिसली त्यांना. तरी त्यांना असं वाटलं की एखादी बाई गावामध्ये चालली असेल भीक मागायला. पण रात्रीचा वेळ झाला, म्हणजे 1-1:30 वाजत आला असे. तर त्यांना असं ते वाटलंच नाही की की हे काय आहे काय नाही म्हणून. तर ते चालता एकदम थांबले असे आमचे काका. तर ते थांबले, तर ती बाई पण तशीच थांबली. मग यांनी थोडे हे मागे झाले, तर ते बाई पण मागे झाली. मग यांच्या लक्षात आले की खूप घाबरले ते असे की आता हे म्हणजे वेगळं काय आहे असं. तर मग ते असे धावत निघले, तर ते जमिनीपासून असे वर हवेत उचलले, तेवढ्या जोरात आदळले गेले. म्हणजे असे वर येऊन आदळले. त्यांचे दोन्ही टोंगळे फुटले, हे हात फुटले, तोंडाला लागलं. तसेच घरी आले, खूप घाबरले, खूप ताप आला त्यांना. मग आमच्या ज्या काकू होत्या, मग काकू त्यांना खूप अशा बोलल्या की बा इतक्या वेळेत रातच्याला तुम्ही जाता पिक्चर बघायला, मग ते कशासाठी जाता आणि हे एवढे कसे पडले. तर ते मग काही नाही, मला रस्ता दिसला नाही, व्यवस्थित अंधार होता, मग त्यामुळे मी पडलो. पण त्यांनी ते काही असं सांगितलं नाही की बा घाबरेल म्हणून काही सांगितलं नाही. मग त्यानंतर की एक काकू अशा म्हणत की बा तुम्ही कोणाकडे जा, असं काही पाणी वगैरे घ्या, काही असं कोणाकडून असं झाडफूक कोणी करणार असेल. मग ते काय ऐकलं नाही, हुळपणा अंगामध्ये की काही नसते तसं. की मग त्याच्यामध्ये एक वेगळंच सुरू झालं त्यांच्यासोबत की ते खूप मग दारू प्यायला पण लागले एकदमच. असं की काय मनात अशी ती गोष्ट भरली, तर दारू प्यायला लागले, खूप मारायला लागले, खूप त्रास काकूला रोजच, खूप मारहाण करणे, राग करणे, एकदम चेंज असं की खूप असं मारणं. तर मग तरी त्यांची ते जे सिनेमा बघायची आदत होती ती आदत गेली ना. ते तरी ते मग ते सिनेमा बघायला जायचे. तर त्यांना जो म्हणजे की जे बाई त्यांनी कॅनलमधून काढली ते त्यांना दिसली पण. तर त्यांनी ती गोष्ट त्या काकूंना सांगितलीच नाही. पण त्यांना काकांना त्रास न देता त्या मेलेली जे बाई होती त्या बाईने त्रास काकूला देणं सुरू केलं. अच्छा, म्हणजे ते पैदल त्याच्यासोबत झाले की काकूला त्रास देणं सुरू केला की काकू एकट्याच घरी राहत आणि हे जायचे सिनेमा बघायला वाशिमला. अच्छा, ते बाई म्हणजे त्याच्यासोबत चालली होती ना. हा. तर मग आता दूर घरं असल्यामुळे तर कसं असते की ग्रामीण भागामध्ये फारच फार 10 वाजेपर्यंत कोणी जागे असते. मग सगळेजण झोपून जातात, सामसूम होऊन जाते सगळं. मग त्यानंतर की असं झालं काकूच्या सोबत एकदा की काका तर हे गेलेलंच होते बाहेर, पण
मग काकूची जे बहीण होती लहान, ती बहीण आलेली होती पाहुणीन म्हणून. लहान म्हणजे वर्षाची ही काकूची बहीण. तर मग असं की बा त्या घराच्या पाठीमागे असं की बैल कसा चारा खातो की त्याचे दात वाजतात कर 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 कर, की असं काकूला वाटलं की आपल्या घराच्या पाठीमागे कोणाचा बैल आहे. तर काकू असं बैलाला म्हणजे हाकलायचे प्रयत्न करत होते, पण बैल न हकलता गेला. इतका जोरात आवाज आला की एकांत लहान लेकरू कसं ओरडते तसा एकदम जोरात किरकाळी. तर त्या काकू थरथर हलल्या आणि अंगावर घेऊन मुक्यात झोपून राहिल्या. मग त्याच्यानंतर काका आले. काकांना त्यांनी सांगितलं हे असं असं झालं, तुम्ही इतक्या वेळ जाता, तुम्हाला किती वेळेस सांगायचं की जाऊ नका म्हणून. रातच्याला दूर दूर घरं आहेत, जंगल एरिया आहे, कोणी नाही आहे इकडे, काही झालं तर. मग काकांनी म्हणलं बा नाही जात. तर मग एक दिवशी असं झालं की बा यांनी मटण आणलं, यांच्या घरी शिजवायला टाकलं आणि गावामध्ये गेले. तर दळण दळायला गावामध्ये गेले. काकू आधी गेल्या होत्या, तर काकूंना उशीर झाला. तर मग काका गेले मागे की बा खूप उशीर झाला म्हणून, कारण की प्लॉटिंगपासून गाव 2 किलोमीटर अंतरावरती होतं. रातचा टाईम होता, 8-8:30 वाजले होते. तर मग तिकडनं ते वापस आले दळण घेऊन. तर जो मटणाचं जे पतीलं चुलीवरती ठेवलेलं होतं, तर त्या पतिल्यामध्ये जे मटण होतं ते मटण अजिबात नव्हतं. म्हणजे काय झालं होतं का? त्याच्यामध्ये मटणच नव्हतं. ते शिजवायला टाकलं, ते मटण कुठे गेलं. मग काकूंना असं वाटलं की शेजारचं कोणी असेल की त्यांना आपलं मटण नेलं असेल, काही मांजर वगैरे किंवा कोणी समजा. तर दिवा घेऊन त्यांनी सगळं तपासलं, असं चेक केलं की बा कुत्रं या मांजर नेलं तर काही असं दिसायला तर पाहिजे. काहीच नव्हतं, की जसं पतीला कोणी धुवून ठेवून दिलं त्याच्यावर. हो. तर मग त्यानंतर की बा काकूचे जे मामा होते, मग ते आले लागे पाहुणे म्हणून त्यांच्या इथं, की त्यांच्या दारामध्ये पळसाचं खूप मोठं झाड होतं एक काकाच्या दारामध्ये. मग ते काकूंचे मामा त्या झाडाखाली झोपले दुपारचे. तर त्यांना झोपीत तो भात झाला. हां. तर मग मारहाण हे तर चालूच होती. मग ते काकू त्यांच्या मामांना सांगत होती की मी काही इथं राहत नाही आता, जास्त त्रास झाला की बाबा मला खूप त्रास आहे, की रोज पिऊन येतात आणि मला मारहाणही करतात, मला जायचं आता आईच्या घरी. मग ते मामांना आईला काकूंना असं काही म्हणलं नाही आणि ते काकूंना माहेराकडे घेऊन गेले काकूंचे मामा. मग त्याच्यानंतर की काका एकटे जर घरात राहायचे, दिवा जर त्यांनी असा लावला घरामध्ये, तर ती जी बाई होती त्यांच्या समजा मागे जी आलेली होती, त्या बाईचं जी आत्मा होती, तर ती त्यांच्या देखत असा दिवा फुंकून टाकायची. विजवायची दिवा, घरामध्ये अंधार करायची. हो. तर ते घरात माचीस शोधायला गेले, तर माचीस न येता तिचे केस हातामध्ये यायचे, की ते केस असे फेटाळून लावायचे, की पुन्हा माचीस शोधायची, पुन्हा तो दिवा लावायचा. म्हणजे रात्रभर त्यांना ते झोपूच नाही द्यायचे, खूप त्रास द्यायचे. लाईट वगैरे एवढी नव्हती ग्रामीण एरियामध्ये. लाईट नव्हतीच, आपलं घासलेटवरचे दिवे राहायचे. तर असा खूप त्रास दिला त्यांना. पण पुन्हा काकू वापस आल्या की बा आता चांगलं झालं असणार, पण काही फारसा फरक पडला नव्हता त्याच्यामध्ये. तर मग मामांनी हे खरी घटना काकूंना सांगितली की अशी अशी घटना तुझ्या नवऱ्यासोबत झालेली आहे. मग त्यानंतर त्या काकांना एका ओझ्याकडे घेऊन गेले आणि तिथून मग ते बाई त्यांच्या समजा वेगळी झाली. तर अजूनही त्या रस्त्यावरती येता जाताना 8 वाजताच्या नंतर 2 या 3 माणसाची सुद्धा ताकद नाही जायची. ते आडवीत दिसते बसलेली.
आजही एवढी दहशत आहे त्या बाईची त्या कटिंग या जागेवरती. आता आदिल्यापेक्षा तर आता खूप घरं झाले, पण तरीही 8च्या नंतर कोणी दिसणारच नाही. ती घटना प्रचलित झाली असतात. हां, ते बरेच लोकांना दिसलेली आहे. एक 12 वर्षाचा मुलगा की बा त्याच बाजूला मैदानात तिथं क्रिकेट खेळता खेळता त्याचा बॉल हरपला होता. हां. बॉल शोधत शोधत त्या उन्हाळ्याचे दिवस होते, तो नाला पूर्ण सुकलेला होता, तर त्या नाल्यामध्ये तो गेला होता तो बॉल शोधायला. तर त्याला ते एकदम अशी दिसली होती पुलाखाली, पुलाचा जो पाईप असतो ना मोठा, त्या पाईपामध्ये. अरे बाप. तर अजूनही तो मुलगा दिमाखाने मॅड आहे. शॉक बसलं त्याला. हा, बापरे. भयानक होती स्टोरी. हे आमच्या काकावरती रिअल घटना आहे की त्यांची अख्खी पूर्ण लाईफ चेंज झाली होती या घटनेपासून. बघू शकाल मित्रांनो, आज दीपक भाऊंनी त्यांचा वैयक्तिक त्यांच्या काकांच्या सोबत झालेला थरारक अनुभव आपल्यासमोर सांगितलेला आहे. तरी असेच तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, पाहत राहा, आणि तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन आमची स्टोरी ऐकली त्यासाठी तुमचे खरंच थँक्यू. आणि तुम्हाला असेच आम्ही वेगवेगळे तुम्हाला स्टोऱ्या, वेगवेगळ्या कथा आम्ही दाखवण्याचा भरपूर प्रयत्न करू. तर सर्वांनी लाईक करा, कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा आम्हाला एखादी कोणाकडे स्टोरी असेल तर ते पण सुचवा. थँक्यू व्हेरी मच.